तर मंत्री नितेश राणेंनी देखील विधान भवनातून पायी चालत थेट मंत्रालय गाठले आणि इंधन बचतीचं आवाहन राज्य सरकारने गांभीर्याने घेतलेलं असून त्याची अंमलबजावणी मंत्र्यांकडून केली जाते आणि यासाठीच अनेक मंत्री इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करताना दिसून येत आहेत। कुठल्या पक्षाचा नेता म्हणून केलेलं नाहीये, देश हितासाठी हे सगळे आवाहन केलेलं आहे आणि म्हणून नागरिक म्हणून आपण त्या आव्हानाला छोटासा हा प्रतिसाद देणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी माझा ताफा मुळात कमीच होता। माझ्याकडे एक इनोवा आहे आणि एक पोलीसची गाडी आहे। यापेक्षा माझा कोणताही मोठा ताफा नाही आहे आणि मला त्याची आवश्यकता नाही। म्हणून मोदी साहेबांनी आवाहन करण्याच्या पूर्वीच माझा ताफा कमी आहे आणि ईव्ही गाडी घेणे किंवा हे डिझेल वापरणे हा याच्यात जास्त फक्त ताफा नसावा। अनावश्यक गाडी, पीएला गाडी, पीएला गाडी, पीएसला गाडी, त्या सचिवाला गाडी आणि उगाच तरी सगळेजण एक मागं एक जे चालतात 10-12 गाड्या घेऊन त्या गाड्या कमी झाल्या पाहिजे। हे जे काही सांगितलेलं आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आम्ही करू। पुढची बातमी आपण बघूया। बदलापुरातील राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुखांनी चक्क बैलगाडीमधून प्रवास करत बदलापूर नगरपालिका गाठली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर राज्यातील अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळेला बदलापूरमध्ये राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी चक्क बैलगाडीवरून प्रवास केलाय। तर पालिकेतील नगराध्यक्ष, सभापती आणि इतर नगरसेवकांनी सायकलवरून ई कारने प्रवास करावा यासाठीच निवेदन देण्यासाठी ते पालिकेमध्ये बैलगाडीतून आले। इंधन दर भविष्यात वाढणार आहेत आणि वाढायला देखील सुरुवात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आपलं इंधन आहे ते जपून वापरावं असं देशवासियांना आवाहन केलेलं आहे। मात्र त्याच्या निषेधार्थ आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी अशा प्रकारे बैलगाडीवर आता पालिका गाठण्याचा निर्णय घेतला आणि बैलगाडीवर सध्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, काय 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 नक्की कारण आहे? बैलगाडीवर तुम्ही आलेला आहात, काय नक्की हे आंदोलन आहे? मोदी साहेबांनी जेव्हा जेव्हा या देशाला सूचना केल्या, रात्री यायचं नोटबंदी केली, टाळ्या वाजवल्या, शिट्या वाजवल्या, घरात अंधार केला, नेहमी जनतेने का सहन करावं? तुमच्या अर्थव्यवस्थेचा फुगा फुटलेला आहे। आता काही दिवसांनी मोदी साहेब म्हणतील कंदमुळं खा, आम्ही कंदमुळं पण खायला तयार आहोत। पण देशाच्या जनतेची खोटं बोलणं, अंधारात ठेवणं मोदी साहेबांनी बंद करावं। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं आहे, अर्थतज्ञ जे आहेत देशातला त्यांना सोबत घ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जे सध्या संकट आलेले आहे त्याच्यावरती चर्चा करा। पण मोदी साहेब हुकुमशहा झालेले आहेत। मोदी साहेब उद्या म्हणतील की तुम्ही कपडे घालू नका, पण ही वेळ देशावर येईल का? हा गंभीर प्रश्न आहे। मोदी साहेबांनी हुकुमशहा सोडून देशाच्या जनतेशी चांगलं वागावं, जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे काही समस्या तयार झालेल्या आहेत त्या जनता सहन करायला तयार आहेत। पण अशा प्रकारच्या अटी घातू नका, तेल खाऊ नका, तुम्ही सोनं घेऊ नका, या अटी चालणार नाही आहेत। लग्न सराईचे दिवस आहेत। मुंबईमध्ये वडापाववरती लोक जीवन जगतात। वडापाव तेलात तरतात की पाण्यात तरतात हा प्रश्न मला तयार झालेला आहे। म्हणून आज आम्ही नगरपालिकेला, जिथं बीजेपीची सत्ता आहे, त्यांना सांगतोय की तुम्ही मोदी साहेबांच्या सूचनेचं मार्गदर्शन करा, सूचना अंमलात आणा। नगरसेवक जेवढे असतील पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, सायकल वापरा, यासाठी त्यांना मी निवेदन केलं। आज बैलगाडीतून निघालोय। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। पत्रकार परिषदेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार आज एक पत्रकार परिषद घेत आहेत। महत्त्वाची पत्रकार परिषद असेल पुण्यामध्ये। शरद पवारांची आज ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। नेमकं ते काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। दुपारी 4 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडेल आणि मोदींच्या इंधन बचतीसंदर्भातील आव्हानावरती शरद पवार भाष्य करण्याची शक्यता आहे। काल शरद पवारांनी मोदींच्या आव्हानावरून पत्रातून काही सवाल उपस्थित केलेले होते, त्यामुळे आज शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।